ठीक आहे. भेटलीस ना ताईला? होय, पण ताई जरा टेन्शन मध्ये वाटलं रे. म्हणजे नेहमी सारख्या बोलल्या त्या माझ्याशी, पण काहीतरी टेन्शन होतं बहुतेक. अगं बाळामुळे असेल, मला पण हल्ली वाटते उघडल्यासारखी. नाही तसं नाही, मग काहीतरी भलतच आहे, वेगळंच काहीतरी सुरू आहे बघ. आता कसलं टेन्शन? नाही ग, टेन्शन नसेल. आणि असलं ना तरी आपल्या आई साहेबांचं असेल. नसल बी म्हणा, मला आपलं उगाच येण्यासारखं वाटत असं. पण तू काय बोललीस तिच्याशी? ते आमचं सिक्रेट आहे. सिक्रेट? बाया बायांचं आहे, तू नको त्याच्यात पडू. अगं माझ्यामुळे त्रास झालाय आईंना. सरमावशी असं काही नाहीये, वय झालंय त्याचं. आतापर्यंत तर बऱ्या होत्या की. हो, पण आता असं अपडाऊन होणार थोडं. तुला जायचं होतं ना त्यांच्या बरोबर. सरमावशी अहो, काका आणि बेबी आत्या आहेत ना त्यांच्या बरोबर. तरी ग सरे, आता भलता सलता विचार करू नकोस. हा, आईनी शिवाय बजावलं की नाही तुला? त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास झालाय. नका ना असा विचार करू सरू मावशी, तुम्ही बघा सगळं काही ठीक होईल. येऊ का? आज आमटी छान झाली होती ग तुझी. होय बाबा, मस्त केली होतीस. अहो ताईंनी मागच्या आठवड्यात शिकवली होती, तीच पटकन वहीत लिहून घेतली. अरे वा. बाबा तुमची सूनबाई आता हळूहळू शिकते सगळं. अरे शिकू दे रे. हा मग, आता ताई हायच समजत एक्सपर्ट. खोटं बोलण्यात सुद्धा